चला सगळ्यांचे धन्यवाद। हे उपोषण मागे घेणार आहेत आणि काय आश्वासन मिळालं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आज मुरबाडचे आमदार आणि भिवंडीचे आमदार आदरणीय किसनजी कवतरे साहेब आणि आदरणीय आमदार महेशजी चौगुले साहेब या दोघा जणांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी मी आणि माझ्यासोबत शांतिदूत आणि पटेल कैलासचे जे पदाधिकारी बसले होते त्यांच्याविषयी अवगत करून दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी खरं हा विषय थोडक्यात त्यांना माहिती सुद्धा होता, तर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, ठोस आश्वासन दिलेलं आहे की तातडीने पुढच्या कॅबिनेटच्या नंतर या सगळ्या सभासदांना बोलवणार, हा विषय समजून घेणार आणि यामध्ये जी कायदेशीर कारवाई करायची, जी काही निर्णय घ्यायचे सरकारकडनं त्याविषयी ठोस निर्णय आम्ही घेऊ, अशा प्रकारची ठोस आश्वासन या दोन्ही आमदारांच्या मार्फत दिलं। तसेच महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांनी देखील रविवारी त्यांच्याकडे बैठक बोलवलेली आहे आणि ते देखील हा विषय सगळा समजून घेणार आहेत आणि ते देखील आम्हाला यामध्ये सर्व ताकदीनिशी सहकार्य करणार, अशा प्रकारचं आश्वासन या दोन्ही नेत्यांनी आदरणीय आमदार रवींद्रदादा चव्हाण आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही आश्वासने दिलेली आहेत। म्हणून आमचं हे उपोषण आम्ही तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। एकीकडे मगाशी मी रागाच्या भरात खरं काहीतरी बोलून गेलो, आता रिपीट नाही करत मी, बरोबर डिपार्टमेंट पण समोर आहे। खरं तर खोटं माणसाने किती बोलावं, एक हद्द असते। मी त्याला ओपन चॅलेंज करतो, ओपन चॅलेंज करतो। श्रीकांत शितोळे तुझ्याकडे शांतिदूतचे 90% लोक असतील ना, तू म्हणशील ते मी तुला हारलो, तुझ्याकडे नोकरी करेन मी, तू पगार नाही देशील तरी सांगतो। शांतिदूतचे 90% तुझ्या लोक असतील तर सांग, तू तुझ्या पूर्ण कॉम्प्लेक्स नको सांगूस। इथे आंदोलन शांतिदूत आणि पटेल कैलासचं चालू होतं। पटेलचे 90% लोक हे आमच्याकडे आहेत, आमचे सन्माननीय पदाधिकारी पोटे आहेत, कोते काका आहेत, नंतर मंगेश खातू आहेत, आमची शकीला शेख आहे, त्यांच्याबरोबर 90% तिकडचे लोक आहेत। आणि या शांतिदूतचे 130 मेंबर तुला चॅलेंज करायचं तू चॅलेंज कर, तुझ्या 130 लोकांना लाईनीत उभा करतो मी, खोटं बोलू नकोस। आज आम्ही कायद्याने शिस्तीने आम्ही आमची लढाई लढतो, तू उगाच आम्हाला बेशिस्तपणा आणायला लावू नकोस, हे त्याला चॅलेंज माझं आहे।